त्यांच्या पूर्ण मंत्रिमंडळाचं, अमित शाह साहेबांच्या सहित सर्वांचं मी त्याबद्दल त्यांना धन्यवाद देतो, त्यांचे आभार मानतो. त्यांनी हा निर्णय घेतला त्याबद्दल त्यांचं अभिनंदन देतो. हे का एक मिनिट, ही सातत्याची प्रक्रिया आहे. कुठल्या ना कुठल्या निवडणुका ह्या येतच असतात. कुठलाही चांगला निर्णय घेतला की निवडणुका डोळ्यासमोर ठेवून घेतला, नाही घेतला घेतच नाहीत निर्णय. याला काही अर्थ नाहीये. यामध्ये लोकसभेच्या निवडणुका आता देशात नाही आहेत, त्या अजून 4.5 वर्षांनी आहेत. आणि विधानसभेच्या निवडणुका म्हणूनच मध्ये वन नेशन वन इलेक्शन, असं जसं वन नेशन वन टॅक्स हे आपण आणलं GSTच्या निमित्तानं, तसं वन नेशन वन इलेक्शन हा प्रस्ताव पंतप्रधानांचा आहेच. मग तो त्या ठिकाणी मान्य करूया सगळे मिळून. त्याच्यामुळे ह्या ज्या काही गोष्टी आहेत, प्रत्येक कुठलंही काम झालं तर विरोधकांचं कामच असतं त्याला चांगलं म्हणायचंच नसतं. पूर्वी विरोधक दिलदार मनाचे होते, जसं त्यावेळेस आज वाजपेयी साहेब असते तर त्यांनी अभिनंदन केलं असतं. आज इतर पण काही मान्यवर विरोधक होऊन गेले, चंद्रशेखरजी असते किंवा मी सगळ्यांची नावं घेत नाही, परंतु तो मनाचा दिलदारपणा मोठेपणा दाखवला पाहिजे. धन्यवाद. जातनिहाय जनगणनेचा निर्णय घेतला त्याबद्दल केंद्राचे आभार. विरोधकांनी सुद्धा मनाचा दिलदारपणा दाखवला पाहिजे असं अजित पवार यांनी म्हटलंय.